शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा पुढे ढकलली। 4 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी। भाजपाकडून अनेकदा ऑफर्स आल्या, मात्र कितीही ऑफर आल्या तरी भाजपामध्ये जाणार नाही, अभिजित दिपकेंचं मोठं विधान। तर भाजपाकडून कुटुंबियांना धमक्या आल्याचाही दिपकेंचा खुलासा। हॉकी वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची जर्सी झाली भगवी। माजी खेळाडूंसह विरोधकांचीही सरकारवर जोरदार टीका। नशामुक्त मुंबई अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ। ड्रग्ज विरोधात मोठं युद्ध पुकारावं लागेल, तर नशामुक्तीसाठी सर्वांनी एकत्र लढण्याची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। जगात सर्वात जास्त तरुणाई भारतात। आपला युवा हा समाजाचा ऑक्सिजन। तरुणाईच पुढे देश चालवणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून तरुणाईचं कौतुक। जंतर मंतरवर जेनझीने देशाला बदनाम केलं। शिवसेना आपली संस्कृती नाही असं म्हणणाऱ्या रामदेव बाबांना तुम्ही पतंजली सांभाळा म्हणत दिपकेंचं प्रत्युत्तर। मराठी न बोलणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी 15 दिवस शिल्लक। 17 ऑगस्ट नंतर प्रवाशांसोबत मराठीत संवाद न साधणाऱ्यांवरती होणार कारवाई। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। पुणे महापालिकेवर शिवसेनेने काढला जनआक्रोश मोर्चा। शहरातील विविध समस्यांबाबत मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंदोलन। पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून पेटला वाद। शिवसेना उभाटासह मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचं महापौरांच्या दालनात आंदोलन। गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील 200 गावांचा वीज पुरवठा खंडित। गावकऱ्यांची आजची रात्र देखील अंधारातच जाण्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे मेळघाटातील सिपना नदीला महापूर। तब्बल 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिली मोठी बातमी आपण बघूया। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन मागे घेतल्यावर सुद्धा विद्यार्थी आंदोलनावरती टीका केली जाते। जंतर मंतरवर जेनझीने एकत्र येत भारताला बदनाम केलं। जेनझीने भारताला बदनाम केलाय असा आरोप रामदेव बाबांनी केलाय। आणि इतकंच नाही तर शिव्यांची लाखोली हे काही आपली संस्कृती आणि नैसर्गिक भाव नाही। रस्त्यावरती उतरून देश चालणार नाही, देश हा संसदेतून आणि संविधानानं चालतो, अशी टीका रामदेव बाबा यांनी जेनझीच्या आंदोलनावरती केलेली आहे। त्यांच्या टीकेवरती आता विरोधक आणि सीजेपी कडून सुद्धा प्रत्युत्तर दिलं जात आहे। पिछले दिनों जंतर मंतर पर कुछ जैनजी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलौज हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। हमने हमेशा बड़ों को आदर दिया है। माता पिता गुरु और बड़ों के बताए पथ पर हम आगे बढ़े हैं। महाजनों येन गता सपंथा महाभारत में कहा और श्रीमद् भगवद गीता में कहा, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदैव जना सत प्रमाणम कुरते लोकस्तदनु वर्तते। इसलिए अपने बड़ों को आदर दे, गौरव दे, और किसी भी प्रकार से कोई असहमतियां हो तो असहमति को भी डेमोक्रेटिक और संवैधानिक लोकतांत्रिक तरीके से तंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चालून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जे भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे। तर रामदेव बाबांना सांगा, आम्ही करतोय संस्कृती बदनाम। तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा। संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो। तुम्ही जे पतंजलीचे पोल्ट्री प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं। आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए। आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया। जब कांग्रेस की सरकार आ जाएगी यहाँ, कभी हमारी सरकार आ गई
तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो, ये व्यापारी है, ये सब ये बिजनेसमैन है। तर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर अभिजित दिपकेने आता भाजपावरती गंभीर आरोप केले आहेत. भाजपाच्या अनेकदा ऑफर आल्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. मात्र कितीही ऑफर आल्या तरी भाजपामध्ये जाणार नाही असं दिपकेंनी स्पष्ट केलंय. तसंच भाजपाकडून थेट धमकी देण्यात आल्याचा खुलासा अभिजित दिपके यांनी केलाय. तसंच आईबाबांना देखील घरी जाऊन पाहून घेऊ असा धमकीवजा इशारा दिला गेल्याचा उल्लेख दिपकेंनी केला आणि दरम्यान तुम्ही भाजपामध्ये या नाहीतर तुमचं काहीतरी करू अशी त्यांची भाषा असल्याचा आरोप देखील दिपकेंनी केलाय. यावेळेला बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर सुद्धा टीका केलेली आहे. तुम्ही तुमच्या नातवाच्या वयाच्या मुलांना धमक्या देत आहात असं म्हणत दिपकेंनी घणाघाती टोला लगावला आहे. त्यांच्या ऑफर आल्यात मला, किती ऑफर आल्या, मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. ऑफर आली चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं, पण बीजेपी मध्ये या नाही तर आईबाप हो आई बाबाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? त्यांना असं वाटतं की अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काही बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाहीतर तुला हे बघतो, तुमच्या आई वडिलांना धमकी देऊन आम्ही कुठेतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे एकजुटीला. काय झालंय आपल्या महाराष्ट्रामध्ये काही नेते आहेत की त्या नेत्यांना मीडियामध्ये काय बोललं तर आपलं मीडिया दाखवेल, खमंग काय असेल, TRP कुठल्या विधानाला मिळेल, अशा प्रकारची विधानं दुर्दैवाने ते करत असतात. तुम्हाला धमकी दिले, दाखवा कुठला कागद आहे, फोनवर आले, द्या कुठला नंबर आहे. आहे हिंमत? नाही. फक्त मीडियावर कुठेतरी ते आलं पाहिजे म्हणून करू नका. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव आणला गेला, धमक्या दिल्या गेल्या, अशा प्रकारचं वक्तव्य जे दीपकने केलं आहे ते खरं धादांत खोट्या स्वरूपाचं वक्तव्य आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल, ज्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं, दीपकने ते आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाचा सन्मान खरं भारतीय जनता पार्टीने केला. विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण केल्या. किंबहुना जे विधेयक होतं परीक्षा पेपर फुटवण्यासाठी, ते विधेयक सुद्धा केलं. यासाठी खरं त्यांनी इतकं चांगलं केल्यानंतरही जर भारतीय जनता पार्टीबद्दल जर दीपक राजकारण करत असेल तर लोक नक्की ते स्वीकारलं नाही. तुम्हाला राजकारण करायचं जरूर करा, पण धादांत खोटं बोलण्याचं काम करू नका. भारतीय जनता पार्टी ही संवादावर विश्वास ठेवते. इथे कोणाला धमक्या दडपशाही करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने भाजपाच्या नावाने कुठल्याही पद्धतीने खडे फोडायचे असतील तर तुम्ही केवळ राजकारण करू इच्छिता, हा त्याचा अर्थ आहे. इतकाच त्याचा अर्थ काढावा लागेल.